सखा मंगळवेढी दीनजन सखा दानशील दामाजी नैवेद्य वैश्वदेव झाला. आता सगळे जेवायला बसणार तेवढ्यात एक आवाज येतो, पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की, असाच आवाज येतो. काय झालं म्हणून पाहिला, दामाजी पंत आणि त्यांची पत्नी हे दाराशी येतात. काय झालं पाहिलं तर 100-200 दुष्काळग्रस्त त्यांच्या दाराशी उभे आहेत हात जोडून. महाराज ओळखलत का? नाही. कोण आपण? महाराज तुम्ही 4 वर्षांपूर्वी पंढरपुरात द्वादशी पारणं केलं होतं, तेव्हा आम्हाला जेवायला बोलवलं होतं, पण आम्ही काही आलो नाही. त्याचंच फळ म्हणून की काय, तर आता आमच्या घरी चूलही पेटत नाही. अन्न द्या, अन्न द्या अशी मागणी करत सगळे दामाजी पंतांना विनंती करत होते. दामाजी पंतांनी फक्त त्यांच्या स्त्रीकडे पाहिलं आणि त्या चाणाक्ष स्त्रीनी समजलं की आता आपल्याला काहीतरी करायला हवं. हात जोडून विप्रवदती द्यावे अन्न आम्हासी, आम्हाला अन्न द्या, अन्न द्या असं केलं. आणि त्या दामाजींची जी पत्नी होती ना, ती लगेच स्वयंपाकघरात गेली आणि काय सांगते, तर तुम्ही स्नान उरकून घ्या, मी तेवढ्या वेळात तुमची ताटं तयार करते. आता बघा, फक्त दाराशी एक पाहुणा येऊ द्या. कशाला आले? तिथून त्या पत्नीचे अहो आवाज देत, अगं चहा कर बरं, या तुम्हीच करा, असं होतं आता. आणि तिथे तर 100-200 दुष्काळग्रस्तांची, दुष्काळग्रस्त का म्हटलात, किती दिवसांपासून ते उपाशी आहेत. इथे रोज खाता पिता असला तरी चहा द्यायला नाही म्हणतात. तर त्यांना म्हणाले की तुम्ही आंघोळ करा, मी तेवढ्या वेळात तुमचे ताटं तयार करते. आणि खरंच ते सगळे आंघोळ करून येतपर्यंत तिचा स्वयंपाक तयार. बसा म्हणाले जेवायला. बसले सगळे, एक भात झाला. आणि या वेळेला, अशा वेळेला पंचपक्वान्न करायची गरज नाहीये. साधा आमटी भात, आताचा फोडणीचा वरण आणि भात, तेव्हा आमटी होती ती आमटी भात केला आणि बसले जेवायला. एक भात झाला, दुसरा भात झाला आणि पाणी पिलं.
छान बसलेत. मग जेवता जेवता त्यांचे हात थांबले आणि रडायला लागले. हुंदके देऊ देऊ रडत होते. दामाजी पंत हात जोडून विचारतात, काय झालं, माझ्याकडून काही चुकलं का? नाही नाही म्हणाले, आमचंच दुर्भाग्य आम्हाला रडवत आहे. आम्ही इथे एवढं जेवतोय पण आमची मुलं. असा त्यांना विचारायला दामाजी पंतांच्या स्त्रीने फक्त तेवढंच ऐकलं आणि ती म्हणते की तुम्ही पोटभर जेवून घ्या, मुलाबाळांचं काय, जेवणाचं काय करायचं ते मी बघते. दामाजी पंतांना खुणेनी आत बोलवते आणि म्हणते, त्यांना जेवून घ्या म्हणाले, मी त्यांचं अन्नधान्याची सोय मी करून देते. कशी करशील? माझे जेवढे दागिने आहे ना, मी ते सगळे विकते आणि त्याचे पैसे करून धान्य तुम्हाला देते. अगं पण तू किती जणांना देशील? असं काय माहीत पडलं की दामाजी पंतांकडे धान्य विकायला धान्य मिळत आहे तर सारी पंढरीच लोटेल माझ्या दाराशी. माझ्याकरता सगळेच पांडुरंग रुक्मिणी सारखे, मी कोणाला हो म्हणू आणि कुणाला नाही. बरोबर आहे. मग असं केलं तर कसं? आपल्याकडे सरकारी धान्याचे कोठार आहेत, ते सध्या आपण वाटून देऊ आणि त्याची वसुली झाली की ते आपल्याला परत देतीलच. आपण वसुली करून घेऊ त्यांच्याकडनं. वा वा, खरोखर तू माझी अर्धांगिनी आहे म्हणे. रथाचे दोन्ही चाक जर सारखे राहिले तरच तो रथ बरोबर चालेल. आणि ती खरंच अर्धांगिनी कशाला म्हणतात? सारखे विचार. अर्ध अंग देते का? सारखे विचार, तेच म्हणजे रथाचे चाक. एक मित्र असतो, तो दुसऱ्या मित्राला सांगतो, अरे माझी बायको न उलटीच आहे म्हणे. उलटी? खाली डोकं वर की पाय म्हणे? अरे नाही रे. तिला म्हटलं भजे कर तर ती शिरा करते आणि शिरा कर म्हटलं तर भजे करते. असं होय? अच्छा, मी तुला एक सांगतो, ते करून पहा. तुला भजे खायची इच्छा झाली की तिला शिरा सांगत जा आणि शिरा खायची इच्छा झाली की भजे सांगत जा. असं कर, बघू किती दिवस चालतं. हो हो, हे चांगलं आहे म्हणे. एक दिवस नेमका पाऊस पडला, त्याला भजे खायची इच्छा झाली. त्यांनी सांगितलं, अगं शिरा करते का? मी शिरा कशाला करू, मी भजेच करेल. अच्छा अच्छा, तुझ्या मनाने होऊ दे, भजे कर. त्यांनी भजे खाल्ले. असंच चालतंय, संसार चालतोय. आणि तो म्हणतो, त्याला ऐकायला आलं की गंगासागरची यात्रा जाते, पण हिला म्हटलं तर ही नाहीच म्हणेल. जाऊ दे, आपण एक विचार करून पाहू म्हणे. विचारलं, अगं ऐकते का, तिकडे बाहेर सगळे गंगासागरला चालले, काही आपण जाऊ नये म्हणे, काय पाय दुखवून घ्यायचे म्हणे, तिथे पैसे जातात सगळे. चालले म्हणे उठसूट. नाही नाही, का नाही जायचं, आपण जायचं म्हणे. अच्छा बरं, तुझ्या मनाने चाल, करू तिकीट? हो हो. मग गेले. तिथे एक भटजी बुवा दिसतात आणि म्हणतात की अच्छा या या, तुम्ही यजमान आहात का? हो हो, माझ्याकडे लक्ष नका देऊ म्हणे, पहिले हिच्याकडे द्या. ही उलटीच आहे म्हणे. हिच्याकडे पाहतात खालून वरपर्यंत सरळच तर दिसते. तसं नाही, मी जे म्हणतो त्याचा विरुद्ध करते म्हणे ती. बरं, तर तुम्हाला पूजा करून घ्यायची आहे ना, तिला करू नको असं म्हणा, मी त्याचे वरचे 500 देईल म्हणे. काही पण करायचं झालं, हे करू नका असं सांगायचं. मग ती हमखास करायची. असं करून तिच्याकडनं सत्कर्म करवून घेतलं. मग तिला इच्छा झाली की थोडं आपण नदीत जावं, एक डुबकी मारून यावी. तर तिने विचारलं, भटजी भाऊ इकडे जाऊ का? रे नाही नाही, तिथे नका जाऊ म्हणे, तिथे भोवरा आहे. ती मुद्दाम गेली तिथे आणि काय वाहिली. तिकडनं तो येतो, कुठे गेली माझी बायको, कुठे गेली माझी बायको. ते भटजी बुवा म्हणला, कशी हो तुमची बायको, नका जाऊ म्हटलं तिथेच गेली. अहो तुम्हाला याचेच 500 दिले होते का म्हणे मी. तिकडनं ढीवर आले आणि म्हणतात, आता काढू, शोधू त्यांना? हो हो शोधा म्हणे, तुम्हालाही 500 द्यावेच लागतील, माझे 500 वाया. तर ते उतरले आणि प्रवाहाकडे शोधायला गेले. अरे तिकडे नाही म्हणे, कधी संसारात सरळ वागली नाही तर ती नदीत काय सरळ जाईल म्हणे, इकडे शोधा इकडे. सद्गुरुनाथ महाराज की जय. सांगण्याचं तात्पर्य, रथाचे दोन्ही चाक सारखे हवे.
तर ती अर्धांगिनी होती, ती सगळं ऐकत होती दामाजी पंतांचं. तर आपण करू म्हणे धान्य लुटवण्याचा कार्यक्रम. बरं. तर त्यांनी सगळीकडे दवंडी पिटवली. धान्य ज्याला जितकं पाहिजे तितकं त्यांनी घेऊन जावं, फक्त वसुली करण्यात येईल. श्रीमंतांना, सावकारांना आणि सरकारी नोकरीवाल्यांना मिळणार नाही अशी दवंडी पिटवली. सगळ्यांनी एकच जल्लोष केला, चला धान्य लुटू, धान्य लुटू, धान्य लुटूया, धान्य लुटू, धान्य लुटू, धान्य लुटूया, प्राण रक्षूया. धान्य लुटू, धान्य लुटू, धान्य लुटूया, धान्य लुटू, धान्य लुटू, धान्य लुटूया, देव पाहू, देव पाहू, देव पाहूया, देव पाहू, देव पाहू, देव पाहूया, दामाजीचे दारी जाऊ पाया पडूया. 15 दिवस हा धान्य लुटवण्याचा कार्यक्रम चालू होता. आपण चांगलं वागत असलो की एक नाक मारणारा असतो एक माणूस नेहमी. तसाच एक दामाजीकडे काम करणारा एक माणूस होता, पेशकार. त्यांनी विचार केला, जर आपण ही गोष्ट त्या बादशहाला सांगितली तर ज्याचं ते धान्य होतं, आपलं प्रमोशन होईल म्हणे. चालू द्या, प्रमोशन होईल म्हणे. तर आपण त्यांना पत्र लिहू. काय लिहिलं त्यांनी? पेशकार पत्र लिहून धाडिले शहा, पेशकार पत्र लिहून धाडिले शहा, पंतांनी धान्य सर्व लुटविले पहा. 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 पेशकार पत्र लिहून धाडिले शहा, पंतांनी धान्य सर्व लुटविले पहा. निमकः राम, निमकः राम, निमकः राम तो. निमकः राम कृती निसाच होय तरी कसे. चला धान्य लुटू, धान्य लुटू, धान्य लुटूया, धान्य लुटू, धान्य लुटू, धान्य लुटूया, पोरा बाळा खाऊ घर, प्राण रक्षूया, पोरा बाळा खाऊ घर, प्राण रक्षूया, प्राण रक्षूया, प्राण रक्षूया. पेशकार पत्र लिहून धाडिले शहा. काय गरज होती त्याला, पण त्यांनी काय केलं, लोभापोटी पत्र लिहिलं की आपल्याला पैसा जास्त मिळेल. काय पत्र लिहिलं? खुदावन मालिक परवरदिगार, आपके दामाजी ने यह सरकारी अनाज के कोठे लुटवा दिए, वो भी बिगर हुक्म के. ये दामाजी देशद्रोही है, हकाल दो उसको, असं त्यांनी पत्रात लिहिलं. हे इकडे माहीतच नाही कोणाला. 15 दिवस धान्य लुटवण्याचा कार्यक्रम सुरू राहिला आणि ही म्हणते दामाजीची पत्नी की आता फार झालं, संपलं सगळं धान्य, तुम्ही पहिले जाऊन सांगून या बरं बादशहाला की मी असं असं केलंय, तर जशी वसुली होईल तसं ते धान्य पुन्हा येईल. हो म्हणे, कालच धान्य संपलं, आज मी जाऊन येतो. असं करून निघणार होते, तेवढ्यात त्या बेदरच्या बादशहाचा तो वजीर तिथे आला. कोण? मीर जाफर खां. तो आला
आणि म्हणतो, चलो दामाजी पंत जी. क्यों, क्या हुआ? आपने बिगर हुक्म के कोठे लुटवा दिए, ऐसा पता चला, तो आपको गिरफ्तार करने के लिए आए हैं. हे ऐकताच पत्नी एकदम म्हणजे मायूस झाली आणि ती म्हणते की यांनी काय केलं हे सांगायला येणारच होते. माँ साहेब, मैं जानता हूं, लेकिन मुझे भी हुक्म है, तो मुझे ये करना पडेगा. ती म्हणते, तुम्ही करा. दामाजी पण म्हणतात की हे होऊ दे, चालू दे, काही हरकत नाही, मी बघतो ना, काय पांडुरंग आहे आपल्या पाठीशी. तर चला म्हणे, पहिले आपण जेवून घेऊ, तुम्ही जेवून घ्या, मी पण जेवतो आणि मग आपण निघू सावकाश. बसले जेवायला. ती पत्नी होती बरं का, तिचं सगळं कामातून लक्ष उठलं की आता यांना नेणार. मी येते म्हणे, मी सांगितलं यांना असं करा, मी पण येते. नाही नाही, तू इथेच थांब, एकादशी कर, आपण कुठेच चुकलो नाहीये तर पांडुरंग आपल्याला शिक्षा देणार नाही म्हणे. तर ती म्हणे की ठीक आहे, तुम्ही जेवून घ्या आणि जाताना फक्त ह्यांना पंढरपुराचं दर्शन करून मात्र न्या. असं म्हणून तिने आपल्या हातातल्या पाटल्या त्या मीर जाफर खानास दिल्या. ते पाहिलं आणि तो म्हणतो, माँ सरकार, इसकी कोई जरूरत नहीं है, मैं क्यों नहीं जाऊंगा पंढरपूर, मैं जरूर जाऊंगा. असं सगळेच यवन वाईट नसतात तेव्हाचे. सगळेच यवन वाईट नव्हते. तर मी जाईल म्हणे घेऊन, असं करून ते निघत होते. हा सगळा प्रसंग पांडुराया बघतात आहे आणि म्हणतात, अगं, रुक्मिणीला म्हणतात, अगं तुझे दागिने दे बरं जरा. का? ते स्त्रीधन आहे, मी का देऊ? प्रत्येक बाईला आपलं दागिन्यांचं खूप कौतुक असतं, प्रत्येकाला हाऊस असते, प्रत्येक बाईला की माझ्या घरात काही यायला हवं, पण हाऊसमध्ये तर काही पाहिजे ना घ्यायला. एक बाई आपल्या नवऱ्याच्या मागे लागते, अहो मला तोरड्या घेऊन द्या, तोरड्या घेऊन द्या, तोरड्या घेऊन द्या. त्याचा पगार पहिला 20,000, 10,000 भाडं आणि 10,000 किराणा. तो कसा घेऊन देणार? तो रड्या कसा तोरड्या घेऊन देणार? तर प्रत्येक बाईला आपल्या दागिन्यांची खूप हौस असते. तर ती रुक्मिणी म्हणते, मी नाही देणार. वास्तविक पाहता पांडुरंगाला त्या दागिन्यांची काही गरज नव्हती. ते निघाले. कोण? पांडुरंग. आणि दामाजी पंतांच्या आतच बेदरला पोहोचले. बेदरला पोहोचून त्या बादशहाच्या दारावर थांबतात आणि म्हणतात की अंदर जाके बताइए, इथू आया है. पांडुरंग हरिजनाचं रूप घेतात. कोणाकरता? दामाजी पंतांकरता. दारावर थांबतात, बताइए अंदर जाके. तो द्वारपाल आत जातो आणि सांगतो, खुदावन मालिक परवरदिगार, कोई इठू आया है. अजी इठू नहीं होगा, वो विठू होगा. हाँ हाँ वही विठू, बुलाइए उसको. तिथला वजीर काय म्हणतो, क्यों बे, इठू और हरिजन, उसको हकाल दो, उसको अंदर मत लाओ. ते बादशाह म्हणतात, वजीर जी जरा ठहरो, कौन हो, कौन है देखने तो दो. असं करून त्याला आत बोलवतात आणि तो जोहार, इठू काय करतो, जोहार मायबाप बादशाह समोर. तो विठुराया पण आपल्या भक्ताकरता काहीही करू शकतो, एवढं लक्षात ठेवा. जोहार मायबाप म्हणे. कौन हो तू, कहां से आए हो? तर तो म्हणतो, अजी मैं इठू महार, मी मंगळवेड्यावरून आलोय. मंगळवेढे से, मैं दामाजी पंडित का नौकर हूं. दामाजी का नौकर? तेरे मालिक ने तो बिना हुक्म के अनाज के कोठे लुटवा दिए ना, तू क्यों आया है यहाँ पे? अजी लुटवाए नहीं, उसके पैसे किए, मैं पैसे लेके आया हूं. पैसे? कौन से पैसे? कितने पैसे? 1,68,000 रुपये म्हणे. कहाँ है वो पैसे? है यहीं पे रखे. कहा? त्यांनी एक छोटीशी आपली पोटली काढली. इसमें है पैसे? हाँ इसमें ही है.
झाला महार पंढरीनाथ, झाला महार पंढरीनाथ, झाला महार पंढरीनाथ, झाला महार पंढरीनाथ. काय सांगूया देवाची मात, काय सांगूया देवाची मात, झाला महार पंढरीनाथ, झाला महार पंढरीनाथ. खळखळा पोटिल्या मोहरा, खळखळा पोटिल्या मोहरा, त्याची मोजून पावती करा, त्याची मोजून पावती करा. ढिग बघून चमकल्या नजरा, चमकल्या नजरा, चमकल्या नजरा. शाह खाली बोट तोंडात, झाला महार पंढरीनाथ, झाला महार पंढरीनाथ, झाला महार पंढरीनाथ. खळखळा उठिल्या मोहरा, त्याची मोजून पावती करा. ढिग बघून चमकल्या नजरा, शहा घाली बोट तोंडात, झाला महार पंढरीनाथ. कुठे आहे म्हणे पैसे या छोट्याशा पोटलीत? कैसे? त्यांनी खळखळा ओतल्या मोहरा. फक्त ती पोटली उलटी गेली आणि त्याच्यातनं काय मोहरा पडल्या. तो शहा पण बोट तोंडात घालून बघायला लागला की हा काय चमत्कार. तर त्यांनी ते पैसे पाहिले आणि त्याची पावती करून दिली, सही शिक्क्याची, बरं का. त्यांनी पावती केली आणि मी येतो म्हणे, आता माझं काम झालं, येतो मी. अरे रुको, खाना पीना करके जाओ. नहीं नहीं, मेरा काम हो गया, अब मैं निकल रहा हूं. निघाले पांडुरंग तिथनं. त्या बेदर पासून 5 मैलावर दामाजी पंत होते. तिथे येऊन पोहोचला कोण? इठू, आपले पांडुराया. दार ठोकतात, कोणी आहे का? तर दामाजी पंत येतात. काय करत होते दामाजी पंत? गीता पठण करत होते. तिथून आले. कोण तू? मी इठू म्हणे. अच्छा तू इठू, कुठून आलायस? मी मंगळवेड्यावरून आलो म्हणे. मंगळवेड्यावरून? मी तर तुला कधी पाहिलं नाही. अहो धनी, माझ्यासारखा गरीबाकडे कोण कशाला पाहिल? काय चेष्टा करतो रे तू? माझी चेष्टा नको करू, मला फार दुःख होतं. बरं बरं, मला थोडं पाणी देता का? दामाजी पंत आत गेले आणि त्या गीतेपाशी देवपूजेच्याच पाण्याचा लोटा भरून होता. बरोबर तो लोटा घेतला आणि त्याला पाणी दिलं. त्यांनी पाणी पिलं. अजी येतो म्हणे मी आता. अरे थांब, जेवून जा. नाही नाही, माझं काम झालं, मी येतो म्हणे. निघाले पांडुराया आणि ते पुन्हा गीता वाचन करण्याकरता बसले. ती गीता उघडतात तर त्याच्या सही शिक्क्याची 1,68,000 रुपयाची पावती होती. ती पावती पाहून दामाजींना कळलं की नाही, तो विठू महार नव्हता, तो माझा प्रत्यक्ष पांडुरंग होता. नोहे नोहे तो महार महार, नोहे नोहे तो महार, नोहे नोहे तो महार महार, नोहे नोहे तो महार. माझ्या रुक्मिणीचा वर, माझ्या
आपला प्रत्यक्ष पांडुरंग होता. त्या इठू महाराजचा शोध घेत घेत तो बेदरही तिथून निघाला. बरं, त्याला इतकं वेड लावलं त्यांनी. तो निघाला, दामाजी पंतांपर्यंत पोहोचला. कहा है विठूधेड, अरे कहा है विठूधेड. वो विठूधेड नहीं, आपका खुदा और मेरा पांडुरंग है. उसको विठूधेड मत बोलिए. उसको पाने के लिए क्या करना पड़ेगा? संत संगती. तर त्यांनी तेवढंच म्हटलं की तो आपला विठूधेड नाही, तो आपला प्रत्यक्ष पांडुरंग आहे. तारकाश्रम स्वामी त्याच करता म्हणतात. असा साधू संग घडो मज लागे. असा साधू संग घडो हेची मागत असे तुझ लागे. हेची असा साधू संग घडो मज लागे. असा साधू संग घडो मज लागे. घडो मज लागे. घडो मज लागे. झालेली सेवा भगवंताच्या पदी आणि नाना महाराजांच्या चरणी समर्पण करते. भूलचूक माफ असावी. नवीन नवीन आहे मी, समजून घ्या. नानांची तीन तीन. हे चिदान तीन मध्ये. हे चिदान देगा देवा तुझा विसर न